या ठिकाणी बरेच काय बुवा टाकल्यावरच बोललेले, तर माझा नशीब त्या बाबतीत माझं नशीब फुटके आहे. म्हणजे जोईल बुवाच नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे बुवा माझे कळ काढून त्याचा तो टाकल्यानेच चढत व मरत खाली घासरान पडा. ते चढतानाच विचार करा ना पहिलं, होय ना. बुवानी सांगितलं पोरांका सुद्धा मी खेळवतोय म्हणून. बुवा IPL का सुद्धा द्यायचो ग्राउंड बुवानी, पण त्या पोलाडने बुवा एकदा कॉक पाडला तो बॅट आपटला, त्यापासून ग्राउंड देवचं बंद केले. व इतक्याच काय माझ्या नाडन गावातला भात काही जोडीत असतील, तुला माहिती आहे का? भात अख्ख्या गावाचा भात बुवा त्यांका याकच काताळ आहे. आणखी एक बुवा एकदम महत्वाची गोष्ट सांगते. चंद्रकांत कदम बुवांचं बुवा स्मारक झालं, विलास पाटील बुवांचं, परशुराम पांचाळ बुवांचं, वामन कोपकर बुवा, काशीराम बुवा, हे बुवांनी अशी कामगिरी केलेली होती म्हणून आज त्यांची स्मारक होत आहेत. बुवा जोईल बुवाचं किंवा माझं स्मारक होऊ शकत नाही. समजा जोईल बुवा निळू फुलेचा आवाज काढता म्हणून त्याचं स्मारक होती गॅरंटी नाही. पण बुवा माझा जर बांधूचा काढला नाही तर माका स्मारकाचा खर्च नाही. बुवा एक व्हाळातलं गुळगुळीत धोंडो दगड आणून ठेवला नाही तरी लोक समजतील या पुजारी बुवाचं स्मारक. कारण बुवा आपला ब्रँड आहे, ब्रँड. फक्त दगड गुळगुळीत हो. आणि बुवा त्यांचं गाणं तुमका म्हणून दाखव. माझ्या पप्पानी गणपती गाणं खूप उगाच गाजला नाही बुवा. त्या पोरग्यान बाकी काय ना गणपती गणपती आणि हिट झाले. ते तू बघलास ना तर गुलाबजाम घेऊन येऊन पिढीतच आणला. तू म्हटलं नेमकं तो खाणारा की तो पिढीतच आणला तिकडनं सगळा गळगी. त्यामुळे हो हे पोरगे काय करतील सांगता येत नाही, तसं त्या पोरग्याने केला. माझ्या पप्पानी गणपती गणपती शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती. काय गाणं तयार केलं आमच्या मंडळाने टाकला आणला. आमच्या मंडळाने टाकला आणला. टकलूवाणी जोडीची जोडी जय हरी गमती. टकलूवाणी जोडीची जोडी जय हरी गमती. जोगलू कुकू बघतात चांगला. पहिल्यांदा तिने मग बघितलं ना तेव्हा ते मोठ्या माणसांका सांगितलं की हो बुवा काय भाजी करणार आहे. केवढो तो गांजा डुकार म्हटला ना बुवा, केवढो बुवा तो त्याच्या टाकल्यावर केस ना. पण आता त्यांना विश्वास पटाक लागला.
बुवा तू टकल्यावरनं बोलशील या माका माहिती होतं म्हणूनच बुवा पहिली म्युझिक सुद्धा मी म्हणून मुद्दाम मारली बुवा. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या संसाराला घर कुल नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, केस येतील केस जातील शॉर्टकट गेले बाबा. हो पूर्वीचं मगाशी पॅन्टीचा पण काहीतरी गोवन सांगितलं. त्यांच्या टायमात खाकी पॅन्ट होती गोळदार होय ना, इकडनं हवा येईल की तिकडनं पास व्हायची असं त्यांनी सांगितलेलं. आपलो काय विषय ना, तो विचित्रच माणूस आहे. पूर्वीचा काळ वेगळं होतो रे, पूर्वीचा काळच वेगळा होता ना बुवा. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रफू करून द्यायची, कारण बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून रफू करून द्यायची आई. पण आता बुवा बदलला ना, जेवढं फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलंस तर 1000 रुपये किंमत हा, आणि मॉलमध्ये हँगर का लावलेलेच असतं, ढोपरावर भोका पडलेली असे 2000 रुपये किंमत. म्हणजे आज बुवा फाटलेल्याची किंमत वाढली. ज्यावेळी बुवा कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्या येतात ना, तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही येत की का. कपड्यांची चाळण झाली, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाच्या हाताची चिंका उडालेली होय ना. भयानक परिस्थिती आहे बुवा. पूर्वीच्या काळी बुवा गावात आमच्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि रामायण लागलेला सह्याद्री चॅनल एकच, अँटेना काहीतरी आंब्याला लावी अशी, एका आंब्यात चढवी अँटेना फिरवू, एक दरवाजावर रवायचो आणि सांगायचो हे राम दिसता मुंगळे जरा फिरव. तो वरती आंब्यात चढवून तो घरा फिरवायचो. राम सीता दिसायला लागले की सांगा हे राम सीता दिसत, लक्ष्मण गायब झाले, जरा मुंगळे जास्ती वाटले, जरा अजून फिरव. तो घरा फिरवीपर्यंत बुवा रामायण संपवायचा. बरोबर ना. अज्ञान होता पण समाधान होता. पण बुवा आज विज्ञान असून समाधान नाही. आज बुवा मॉडेल बदलला, फ्लॅट टीव्ही, म्हणजे त्या टीव्ही का रिमोटच नाही. ती टीव्ही बघताना एखाद्या माणसाचं डोळं लागलो तर टीव्ही आपोआप बंद. आता मन उडू झालं, ही सिरियल लागलेली आहे आणि त्या माणसाचं डोळं म्हणजे तो उडू बघताना उडालो, तर त्या मॉडेलचा काय करायचं बरोबर ना. आंघोळी करूनचे मशीन काढल्याने माणसात आतमध्ये टाकलो की तो आंघोळी करून बाहेर येतात. आता जोईल बुवापच टाकलो मशीन मध्ये, 2 दिवस लोड शेडिंग मुळे लाईटच इली ना, तो केला ना आंघोळ. आना है तो आव नाही तो मागे जाव, काव. हो तिने सांगितलं आमच्या नशिबात काय नाही बुवा. बरोबर. पूर्वीच्या काळी बुवा आमच्या गावात नाटकं बसवायचे बरोबर ना. मी सगळे कोकणातलेच असं तुमका माहिती आहे. सामाजिक नाटकं बसवायचे आणि सामाजिक नाटकं बसवताना बुवा स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे पूर्वीच्या काळी. आणि समजाई विलन का मारूच असलो बुवा, एखाद्या डाकूक मारूच असलो, हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक द्यायची आणि आतमध्ये बारच भरीन ऍटॉम बॉम्ब वालो पाठी ठेवायची स्टेजच्या पाठी. झालो पोरग्या मग लक्षात ठेवी ना, रडाक लागला की फक्त एवढं सांगत ते टकलू किती घाबरणार घाबरला नका. झाला की विलनने पडायचं आणि असंच नाटक लागलेलं आणि त्या हिरोच्या वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, असं 4-5 वेळा बोंबाटलो. ऍटॉम बॉम्ब काय पेटेन आणि व्हिलन काय मरेल. बोंबाटला, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, ऍटॉम बॉम्ब काय पेटेन आणि व्हिलन काय मरेल. शेवटी
डायरेक्टरच्या लक्षात दिलं की काहीतरी ॲटॉम बॉम्ब होण्याचा प्रॉब्लेम झाला. मागे जाऊन बघितला तर त्या बिचाऱ्याचा काही दोष नव्हतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली, त्यामुळे तो कांदा वडी तेवढा फुकट जाई. यो मेलो अरे ए, तो कांदा वडी यो अरे ए. ॲटॉम बॉम्ब काय पेट आहे ना आणि फॉर्म आहे ना, तोपर्यंत तो जास्त मेलो तो विलन, कारण त्याचं वाक्यच नव्हतं. कधी फॉ करताना कधी मरते तो ताट झालो एका जागेवर, कधी फॉ वाटताना कधी मरते. शेवटी त्या डायरेक्टरनी त्या पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं आणि आजच्या दिवस या चाकवान मारताय. तो हिरो म्हणतात तुमच्या डोक्यात फिरला, एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. मग त्या हिरोन आपल्या बदलच वाक्य टाकलं, पुस्तकात नव्हता. अरे ए, आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज तुला बंदुकीने नाही मारितली. बंदूक फेकून दिली आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो, असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकला नव्हतो चाकूवाचो बारो होता तो. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही, ह्या माका सांगूचा बाकी काय विषय नाही. आणखी बुवा बराच काय टाकल्यावर ना माझ्या बोललास, ह्या सगळा संसारासाठी बुवा केलेलो विषय आहे. बाजूसून मध्ये डॉलर दिसताना महिला वर्ग या ठिकाणी पण भजन ऐकू त्यांना किती टेन्शन असताना तर त्यांच्या माहिती. सकाळीच रात्री झोपताना सगळी बटणं बंद काय बघूनच झोपणार ती महिला वर्ग. आमका काय बटनांची पडलेली नसतात, बॅगा लावली की झोपला, पण ती महिला वर्ग ना सगळी बटणं काढलेली आहेत काय बघूनच मग शेवटी सगळ्यांच्या झोपणारे. सकाळी सगळ्यांच्या अगोदर ती उठणार, कारण डबो करूचो असतं, त्यांना काळजी असतं. आपल्या काय डब्याची पण काय नसतं, आपण आपले फक्त दिलाली की घेतला की खाऊ गेला होती. त्या महिला वर्गात बुवा टेन्शन किती आहे ना, त्यांच्या मध्ये त्यांचं टेन्शन समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात ना, तेव्हा बुवा फणीत केस साठवतो, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि ती महिला वर्ग ते केस सुद्धा टाकून देत नाही बुवा, त्या केसांचे गुटळे करून असे एका भरणीत साठवून ठेवतो. संतोष जोईल कधी येत त्याची वाट बघतो. आणि बुवा तू इलस ना, टेम्पो आला टेम्पो, की तुका देणार रे केस आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल घेतो. आणि संध्याकाळी नवरी विरू की आनंदात सांगतो, हो ते बघा संतोष भाऊजीने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसता बुवा, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात. कारण त्यांच्याशी वाकडा तो खाय चुलीची. बरोबर. आज बचत गट काश्मीरमध्ये जो हल्ला झाला ना, त्यावेळी शहीद जवानांसाठी जर पहिली मदत कोणी केली असेल तर या बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत त्या शहीद जवानांसाठी केली. त्या म्हणून ती वाघिणी आहेत, वाघिणी. बरोबर ना. आणि आमच्या घरी पण तास झाला हो, असो कोण टेम्पो आलो येऊ नको की माका उठवून घालतात. आणि एक देवा म्हणून माझा तळपाट केला. आणि आता आमच्या घरात भांडी जास्ती झालेली, गॅस कमी झाली, या संसारासाठी त्याग केलेलो आहे. बरोबर ना. टाकल्याचा विषय तुमचा बुवा मिटलेलो. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा भंग घेऊया आणि गजराच्या वेळी मनोरंजन 100% करणार. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही चाय बी आपणच जाऊन आणून, आमचा कसा का तू तर काही गुलाबजाम जाता मजाच करतात जीवात. आमका तरी ठेव, मी जेवले नाही बाबा. हा रे बापू, अरे तुमच्यामुळेच बुवा मगाशी बोलू सुद्धा शकले नसते. हे सगळे होती ना, हे सगळे त्यांच्याकडे बघून म्हणून बुवाने थोडा मनोरंजन केलं. पण ते 2-2.5 तास त्याने म्हटलं आणखी कोण ना कोण म्हातारी बितारी येतात की काय, पण नाही, एक दोघांकच आणला आणि आपले शांत झाले.
आणि एक बुवा ती गोष्ट म्हाका खूप खटकली आहे तुमची, जेका म्हणतात 5 पोरात एका रेशन फ्री, तुझं डोक्या फिरला बुवा. 5 पोरापैकी आधी 2 माणसांकच काय तर चालू कर, मग त्या 5 पोरांचा काय तर मग पुढला बघूया. अरे गहू मिळाले तर तांदूळ मिळत नाही, तांदूळ मिळाले तर गहू मिळत नाही, अशी परिस्थिती आहे आज बुवा. परिस्थिती अशी, एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या पोरग्यांका बुवा शेजारणीकडे ठेवून जाय. एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका आपल्या शेजारणीकडे ठेवून जाय, पण आपल्या नवऱ्याक कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. ही बुवा आजची परिस्थिती. आणि तू काय 5 पोरग्यांचं सांगतो. अशीच गंमत झाली हो त्या 5 पोरग्यांचं सांगल्या म्हणून. माझ्या मित्राची आई गेली आणि तिका सांत्वन करूसाठी मी गेले. म्हटलं हे बोलो आवाज बिवाज काढणार, रडता बिडता पण बोलो म्हणून म्हटलं हे का नेऊया. आणि गेल्यानंतर चालू केलं, मी माझा मित्र असल्यामुळे मी चालू केलं. म्हटलं वाईट झालं, बिचारी एवढ्या लवकर गेली, बिचारी जाता नाही होती. अरे तुझी आई ती माझी आई. आणि माझ्या मित्रा मी म्हटलं मी आधी भियालो तुझी आई ती माझी आई. मित्रांक बरा वाटा खावं म्हणून म्हटलं, आणि त्याला आणखी बरा वाटा खावं म्हणून म्हटलं अरे तुझी आई ती माझी आई काय, अख्ख्या गावाची आई होती ती. मित्रांक पण बरा वाटला. आम्ही दोघे जण घरी गेल्यानंतर काय व्हायचं आता, संतोष जोईल बुवाच्या मित्राची बायको मेली आणि त्याला किती ओव्हर कॉन्फिडन्स होतो बघा. तो म्हणता आज मला टाकल्याची काय गरज नाही, तो काय बोलता तो मी ऐकले त्या दिवशी. आणि तो एकटोच गेलो आणि गेलो तोच उपडी राहलो. आणि म्हणतो वाईट झालं, बिचारी एवढ्या लवकर जाता नाही होती. आणि पुढे म्हटलेला सुद्धा तिने पटकन म्हटलं तुझी बायको ती माझी बायको. त्या मित्रांनी माळ्यावर तो दांडो काढला आणि कोपऱ्यात ठेवला. थांबायचं ना, तिने पुढे म्हटलेला सुद्धा म्हटला. अरे म्हणतात तुझी बायको ती माझी बायको काय, अख्ख्या गावाची बायको होती. तो दांडो घेऊन एका कांडपावला चांगले मित्र भारी म्हणतो ऐकता वरती असू दे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि मग गजाराच्या वेळी मनोरंजन करू.